की कवितेला शीर्षकच प्राप्त होत आहे की शेवटची कविता, की आता या गोष्टीच्या नंतर किंवा या कवितेच्या नंतर पुन्हा या व्यक्तीवर किंवा या गोष्टीवर कविता नाही लिहायची, हे ठरवलंय. ठीक आहे. तर मग शेवटची कविता अशी जाते की त्याच्यासाठी ती कवितेचा स्रोत होती, की त्याच्यासाठी ती कवितेचा स्रोत होती, तिच्यावरती त्याचं प्रेम करणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की तिच्यावरती त्याचं प्रेम करणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, तिच्यावरती मरमर मरणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की तिच्यावरती प्रेम करणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, तिच्यावरती मरमर मरणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, ती भांडल्यावर तिला सुनावणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की ती भांडल्यावर तिला सुनावणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, ती रुसल्यावर तिला मनवणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की शब्दाच्या अथांग सागराला गवसणी घातली त्याने, की शब्दाच्या अथांग सागराला गवसणी घातली त्याने, कवितेच्या अनंत आभाळाला कवेत घेतलं त्याने, की शब्दाच्या अथांग सागराला गवसणी घातली त्याने, कवितेच्या अनंत आभाळाला कवेत घेतलं त्याने, त्याने तिच्यावरती लिहिल्या कितीतरी कविता, की त्याने तिच्यावरती लिहिल्या कितीतरी कविता, तिची दाद मिळणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की तिची दाद मिळणं म्हणजे त्याच्यासाठी कविता. आणि नात्याचं वय संपत जातं आणि मग तुटत जातात बंध सारे, ही ओळ आहे का, की नात्याचं वय संपतं आणि मग तुटत जातात बंध सारे, तुटू नये म्हणून केलेला अयशस्वी प्रयत्न म्हणजे त्याची कविता, की नात्याचं वय संपत जातं आणि तुटत जातात बंध सारे, तुटू नये म्हणून केलेला अयशस्वी प्रयत्न म्हणजे त्याची कविता, तिला दुसऱ्यासोबत पाहणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की त्याचं एकटं एकटं राहणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, की त्याचं एकटं एकटं राहणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, तिचा विरह म्हणजे त्याच्यासाठी कविता, विरह म्हणजे दुरावा, की तिला दुसऱ्यासोबत पाहणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, त्याचं एकटं एकटं राहणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, आणि तिची आठवण येत नाही किंवा तिची आठवण पुसट होत जाईल या विचारानं व्याकुळ होणं म्हणजे त्याची कविता, की तिची आठवण पुसट होत जाईल या विचारानं व्याकुळ होणं म्हणजे त्याच्यासाठी कविता, त्याला तिचा सहवास हवा हवासा होता, की त्याला तिचा सहवास हवा हवासा होता, त्याला त्याची कविता हवी हवीशी होती, की त्याला तिचा सहवास हवा हवासा होता, त्याला त्याची कविता हवी हवीशी होती, आणि तिच्या सहवासासोबत त्याचे शब्द अटत गेले, की तिच्या सहवासासोबत त्याचे शब्द अटत गेले आणि त्याच्या हातातून हळूहळू कविता सुटत गेली, आणि हळूहळू त्याच्या हातातून कविता सुटत गेली. पण कविता सुटणं हे तर साहजिक होतं ना, पण कविता सुटणं हे तर साहजिक होतच ना, कारण असंही ती त्याच्यासाठी कवितेचा स्रोत होती, ती त्याच्यासाठी कवितेचा स्रोत होती.